नमस्कार मंडळी, मी राज परदेशी आजच्या व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करतो। तर आज आमच्या पथकाचा वाद्यपूजन आहे, श्रीराम ढोल पथकाचा। गणपतीचं सीझन आता लवकरच चालू होणार आहेत आणि आम्हाला ऑर्डर पण लागतीलच। तर ऑगस्टमध्ये गणपती आहेत, तर आता वाद्यपूजन पण लवकर ठेवलं आहे आज। तर आता मी चाललो आहे, मी आणि वेदांत आहे, मी रेडी झालो आहे। असा काही लूक आहे माझा आजचा, बघा असा का हिरो का। तर लुक केलेलं आहे आज आणि आता निघालो आम्ही। माझा बच्चा वेदांत आणि मी चाललो होतो सानपाड्याला शाळेमध्ये एक ग्राउंड घेतला आहे, तिथं आमचं वाद्यपूजन होणार आहे। पोरं पण पोचलीत, सारखं फोन येत होते मला ये लवकर म्हणून। तर आता निघालो आहे आणि आता पोचल्यावरतीच भेटतो तुम्हाला डायरेक्ट स्पॉटवरती। आपण आता स्पॉटवरती तर पोचलेलो आहे, पण पोरं पण जास्त दिसत नाही कारण की पाऊस पडतोय आता। इकडं आतमध्ये दिसतात थोडीफार पोरं। चला आपण पण आता जाऊ त्या साईडला। आवाज देऊया, आता चालू झालेलं आहे आणि सर्व अध्यक्ष बोला गणपती बाप्पा जय श्रीराम, जय जय श्रीराम। पुष्पहार अर्पण केलाय। भगवा आमचा झेंडा, भगवा आमचं रक्त, प्राण देऊन राखीतो आम्ही स्वराज्याचं तख्त। सळसळत राहू दे मर्द मराठांचं रक्त, कारण जन्मताच फक्त आणि फक्त शिवभक्त। कारण जंगलातील लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात। आणि ज्यांनी मुघलांना सोडून बळ करून सोडलं आणि आईच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण केलं, अशा जिजाऊच्या वाघाला राजा शिव छत्रपती म्हणतात। बोला छत्रपती शिवाजी महाराज की होऊन जाऊ द्या मित्रांनो आणि आवाज देऊया, बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, बोला जय श्रीराम। मी जे पाठीमागे वादक आहेत, मी विनंती करेन पथक जे उभे आहेत त्यांना मी विनंती करेन की बसून घ्या। आपण जागा आहे, भरपूर जागा आहे, आपण बसून घ्यायचे। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सध्याचं पूजन मात्र केलेलं आहे, कारण ही सुरुवात आहे। गणेशोत्सव तोंडावर आहे आणि तत्पूर्वी प्रत्येक ढोलताशा पथक वाद्यांचं पूजन मात्र केलं जातं। आणि आज नवी मुंबई परिसरामधील श्रीराम ढोलताशा पथक व ढोलची पथक नवी मुंबई यांचा वाद्यपूजन सोहळा आणि आता आमची मानवंदना देणार तुम्ही। कसं वाटते पथकाला 3 वर्ष होती, पथकाला 3 वर्ष होतील आणि पथकाचा एवढा मोठा कार्यक्रम असून आगोरी ढोलताशा पथक आले। श्रीराम ढोलताशा पथक, ढोलची पथक, झांज पथक सर्व वाद्यपूजन सोहळे
वाद्यपूजन झालेलं आहे पूर्ण आणि जी मानवंदना द्यायची होती ती पण दिलेली आहे. तुम्हाला आता दिसेलच व्हिडिओमध्ये. लय जोरात वाजन झालेलं आहे आणि भरपूर पब्लिक वाजत होती. आणि आपले पुण्याचे ताशावादक पण इथं आपल्याजवळ आहेत. थोड्याच भेटू आपण त्यांना पण. तर आपले पुण्यातनं पण आपल्याजवळ पथकातनं आलेले आहेत. त्यांचं पण हातीवरी स्वागत. धन्यवाद तुम्ही आपल्या पथकात आले. हे फोटो काढ. फुल गंदा मॅटर झालता. चावी हरवलेली आणि भेटत नव्हती. जो जीव असा वर खाली चालता ना, जीवातना जीव गेलेला आणि नंतर शोधली कुठंच भेटत नव्हती. नंतर मग वेदांतला लास्टला भेटली तेव्हा जीवात जीव आलाय. आणि आता निघालोय मी आणि चाललो तर घरी. तर आता आलेलो आहेत घरी आणि आपला आजचा ब्लॉग हा इथंच संपवतो. कारण की आता मला जायचं आहे दुकानात. आज मी नव्हतो तर मम्मी पप्पाने दुकान लावलेलं, तर तो आता बंद करायला जायचं आहे. बाकी आता जाऊ आणि नंतर मग कपडे वगैरे चेंज करून जाऊ दुकान बंद करायला. चला आजचा व्लॉग मला इथंच संपू. ब्लॉग जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवार आणि ग्रुप्समध्ये ब्लॉगचं चॅनल शेअर करा. आणि राम राम.